बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशकांप्रकरणी फडणवीस सरकारचं मोठं पाऊल. शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समित्या स्थापन. तक्रार मिळताच 7 दिवसात पाहणी करण्याचे कृषी विभागाचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावरून भरत गोगावलेंची उद्धव ठाकरेंवर टीका. आता राम आठवला ही तुम्ही चांगली बाब, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं, गोगावलेंचा टोला. बीडच्या परळीतील वैद्यनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाची धावपळ. उपजिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला दिली भेट. मागे पडलेला अभ्यासक्रम जादा तासिकेद्वारे पूर्ण करण्याचं दिलं आश्वासन. गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. 4 महिन्यांपासून वेतन थकल्याचा आरोप. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पालघरच्या मनोर ट्रॉमा केअर सेंटरला आमदार रवींद्र फाटक यांची भेट. उर्वरित कामं 15 दिवसात पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश. लवकरात लवकर रुग्णालय सुरू करण्याच्या दिल्या सूचना. पुण्यामध्ये शफी पठाण लिखित तुकाराम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. तुकाराम मुंडे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित. एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांचीही उपस्थिती. कल्याण न्यायालयात वकील महेश जाधव याच्या कृत्यामुळे प्रचंड गोंधळ. एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करताना रंगेहात पकडलं. महिला वकिलांकडून चोप, नंतर पोलिसांच्या ताब्यातही दिलं. कल्याणच्या आडिवलीमध्ये जुन्या वादातनं पेंद्याबाईची चाकूने हत्या. मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला. आरोपी फरार. मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या भाजप कार्यकर्ता सूरज साखरे गोळीबार प्रकरणी जयसिंगपूरच्या अंकली पूल परिसरात दोघांना अटक. सुपारी देऊन सूरज साखरेवर गोळीबार केल्याचं तपासात निष्पन्न. नाशिकच्या इगतपुरीतील भावली पर्यटक मारहाण प्रकरण. 3 फरार आरोपींना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. मुंबईतले झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच. पवई IIT मार्केट परिसरात एक मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं अनेक गाड्यांचं नुकसान. मुंबईतल्या चेंबूरच्या जिजामाता नगरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा स्फोट. वेल्डिंग करताना झालेल्या ब्लास्टमध्ये चालकाचा मृत्यू. वेल्डर जखमी. स्फोटामुळे इमारती आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या नागडे परिसरामध्ये दहशत पसरवलेल्या बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांकरता तब्बल 12 लाख बुंदी लाडूचा प्रसाद. लाडू प्रसादाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. लाडू बनवण्याचं साहित्य आणि लाडूची FDA कडून तपासणी पूर्ण. स्पेनच्या आरागॉन प्रदेशातील भीषण वणवा अजूनही धुमसतोय. आगीत सुमारे 4,500 हेक्टरवरील जंगल जळून खाक. अधिक उष्णता आणि जोरदार वारे यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या अडचणी. रशियाच्या उरल प्रदेशात पूर आणि वादळाचा कहर. स्वेरस्लोक प्रदेशातील 440हून अधिक घरं पाण्याखाली. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती. दक्षिण फ्रान्सच्या वाल्सले बेन्सला गारपिटीचा तडाखा. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आकारांच्या गारांचा खच. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा.